लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26च्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26च्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज इथले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26च्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। ताई 2100 रुपये दिले जाणार की 1500 रुपये दिले जाणार? कारण आपण आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत। नाही, विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की 1500 सुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे, महायुतीचं सरकार करत आहे, असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत। त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा 3000 ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती। मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते। आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत। जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत। नाही, साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। ते नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामुळे साधारणपणे महिन्याचा लाभ हा आम्ही 26च्या आत डीबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत आणि त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। साधारणपणे आमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो 2,43 का 2,47 सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता। काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे। कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर। त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील। त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही। स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधनं ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे
ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत, हे ग्रॅज्युअली होत राहील. त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्याच सारखा राहील. काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर, म्हणजे जर 1-2 लाखाचा जर फरक झाला तर. काल महायुतीची बैठक आपल्या मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय. आणि शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. काल महायुतीची बैठक पार पडली, मंत्री परिषद झाली, तसेच आज कॅबिनेट झाली. इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो. आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते. त्यांनी त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं आणि निधी उपलब्ध झाला आहे. आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील, या संदर्भातली त्यांनी घोषणा केली. आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल, ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. याआधीसुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे. त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे. महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का, ते त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही. जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने, त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला. मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली. आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात. पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत. आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. जेणेकरून लखपती दिदी असतील, यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही बातमी आहे, कारण लाडक्या बहिणी अतिशय आतुरतेने त्यांच्या हप्त्यांची वाट बघत होते. प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत त्यांचा जो हप्ता आहे तो पोहोचलेला आहे. परंतु काही बहिणींचा जो हप्ता रखडलेला होता, काही कारणाने थांबलेला होता, त्या बहिणींनासुद्धा आता हप्ता वाटप होत आहे. आणि आता मे महिन्याचा हप्तासुद्धा वाटप होणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. 1 ते 2 दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार. पण ज्या बहिणीने KYC केली, ज्या बहिणी पात्र ठरलेला आहे, मार्च एप्रिलचा हप्ता ज्या बहिणींना प्राप्त झालेला आहे, त्याच बहिणींना मे महिन्याचा हप्तासुद्धा मिळणार आहे. याचा जो निधी आहे तो महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झालेला आहे. आणि येत्या काही दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्तासुद्धा प्राप्त होणार आहे. ज्या बहिणींना हप्ते जमा झालेले नव्हते त्या बहिणींना उद्यासुद्धा हप्ता वाटप होणार आहे. ज्या बहिणींची KYC अजून झालेली नव्हती त्यांच्यासाठी सुद्धा एक नियोजन करण्यात आलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे.